हा गाजर हलवा पहा ना, काय सुरेख रंग आलेला आहे आणि चवीलाही खूप अप्रतिम झालेला आहे. मावा न वापरताही माव्यासारखा जबरदस्त टेस्टी असा आपण हा गाजर हलवा बनवलेला आहे. त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आपण इथे वापरणार आहोत. ज्यामुळे तुमचा हा गाजरचा हलवा एकदम दाणेदार आणि रसरशीत होणार आहे. तर व्हिडिओ पहा पूर्णपणे म्हणजे तुम्हाला कळेल. तर त्यासाठी इथे बघा गाजर घेतलेले आहेत. 1 किलो गाजर घेतलेले आहेत. गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि असं ना लाल लाल कलर असेल ना असे गाजर निवडायचे. जास्त जाड आणि एकदम व्हाईट कलरचे गाजर निवडायचे नाही. त्यानंतर बघा गाजरवरती ना असे धागे असतात, ते काढून टाकण्यासाठी हे असं वरच्या साईडने आपल्याला पिलरने वरचं एक साल काढून घ्यायची आहे. म्हणजे यामध्ये जे बारीक बारीक कण वगैरे असतात ते निघून जातात. तर हे करणं खूप गरजेचं आहे बरं का. पहिली स्टेप ही लक्षात ठेवा. गाजर पूर्णपणे आपल्याला असं सोलून घ्यायचं आहे. वरची सालं नक्की काढून घ्यायची आहेत. तर गाजरचा कलर असा असेल ना तर तुमच्या गाजर हलव्याचा कलरही मस्त येतो. त्यानंतर हे ना जो वरचा देठाकडचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे आपल्याला या पद्धतीने. आणि नंतरच आपल्याला हा गाजर किसून घ्यायचा आहे. तर आपण पारंपरिक पद्धतीनेच गाजरचा हलवा बनवणार आहोत. त्यामुळे इथे मी किसूनच गाजर वापरते आहे. इन्स्टंट कुठलाही प्रकार वापरत नाही आहे. तर गाजर बघा या पद्धतीने किसणीवरती किसून घ्यायचा. म्हणजे एकदम मस्त असा आपला दाणेदार रसरशीत असा गाजर हलवा तयार होतो. तर गाजर आपले किसून झालेले आहेत. 1 किलो गाजर पूर्णपणे व्यवस्थित किसून घेतलेले आहेत. बघा मस्त एवढा आपला हा गाजराचा किस तयार झालेला आहे. आता आपण गाजर हलवा बनवण्यासाठी सुरुवात करूया. तर मोठी जाडबुडाची कढई घ्यायची बरं का. त्यामध्ये घालायचे 2 चमचे साजूक तूप. तुपाचाच वापर करायचे, तेल वगैरे वापरायचं नाही. तुपामुळे चव खूप छान येते. त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, काजू आणि बदाम. तुम्हाला आवडत असेल तर घाला. पण गाजर हलव्यामध्ये हे ड्रायफ्रूट जेव्हा घालतो ना टेस्ट छान येते. हलकेसे आपण भाजून घेणार आहोत. कच्चे न वापरता असे थोडेसे भाजून वापरल्यामुळे ना चव छान येते. तर हे बघा हलका असं लालसर कलर येईपर्यंत हे जे ड्रायफ्रूट्स आहेत मी भाजून घेते. त्यानंतर थोडीशीच घालते मनुका ना नंतरच घालायची, कारण ते लगेच भाजल्या जातात आणि फुलतात. त्यामुळे शेवटी आपले जेव्हा ड्रायफ्रूट्स भाजत येतात तेव्हा घालायचे आणि काही सेकंदामध्ये त्याला काढून घ्यायचं. आता उरलेल्या तुपामध्ये आपण हा गाजराचा कीस घालून घ्यायचा आहे बरं का. आता गॅस इथे मीडियमवरती ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवरती आपण हा गाजराचा कीस जो आहे या तुपामध्ये भाजून घेणार आहोत. असं केल्यामुळे काय होतं, एक तर गाजर हलवा टेस्टी होतोच आणि दुसरं म्हणजे गाजरामध्ये ना स्वतःचं पाण्याचं प्रमाण खूप असतं. त्यामुळे जर असं आपण गाजर भाजून घेतला ना आधीच काहीही साहित्य न ॲड करता, तर त्यामधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते लवकर कमी होतं आणि आपला गाजर हलवाही लवकर तयार होतो. जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे आधी आपण काहीही यामध्ये मिक्स करणार नाही आहोत. मीडियम गॅसवरती 5 मिनिटं ना हे असं आपण गाजर भाजून घ्यायचं आहे. एकदा या पद्धतीने गाजर हलवा नक्की बनवून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. आता हा आपण गाजर मध्ये मिक्स करत भाजत घेणार आहोत. तोपर्यंत आपल्याला एक पुढची स्टेप करायची आहे. एक मोठा बाऊल घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण घेणार आहोत मिल्क पावडर. तर आपण माव्याचा वापर न करता आज मिल्क पावडर घेणार आहोत. इथे अर्धा कप मेजरिंग कपने आणि वजनाने म्हटला तर 100 ग्रॅम एवढा हा मिल्क पावडर घेतलेली आहे. आता मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दुधाची मलाई जी येते ती घेऊ शकता किंवा मग नाहीच असेल तर मावा तुमच्याकडे भेटत असेल तर मावाही वापरू शकता. आता यामध्ये 1 कप आपण दूध घेतलेलं आहे आणि वजनाने म्हणाल तर पाव लिटर दूध आहे. आपण जास्त दुधाचाही वापर करणार नाही. पाव लिटर दूध बस होते 1 कप. आता हे दूध थोडंसं घालून आपण हे मिल्क पावडरमध्ये गुठळा मिक्स मोडून घ्यायचे आहेत. जास्त एकसाथ दूध जर घातलं ना तर यामध्ये गुठळ्या होतात. त्यामुळे थोडंसं दूध घालायचं आणि मिक्स करत जायचं बरं का. एकसाथ दूध लगेच ओतायचं नाही. आता हे 1 किलो गाजरसाठी पाव लिटर दूध म्हणजे 250 ml दूध बस होतं. जास्त दूध वापरायचं नाही, नाहीतर गाजर हलवा बनवायला जास्त वेळ लागतो. जेवढं तुम्ही जास्त दूध घालाल तेवढा वेळ जास्त लागतो. त्यामुळेच तुम्ही हे असे मिल्क पावडर वापरू शकता. 10-10 रुपयाची मार्केटमध्ये इझिली तुम्हाला पॅकेट मिळतात. हा बघा दूध आपलं मिक्स करून तयार ठेवलेलं आहे. गाजर हलवाही छान असा परतला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता आता पहिल्यापेक्षा प्रमाण याचं कमी झालेलं आहे. जो हलवा आहे गाजर आहे आळलेला आहे. मस्त यामधलं पाणी जे आहे बहुतेक कमी झालेलं आहे. चांगला असा ड्राय होत आलेला आहे. या स्टेजला आपण यामध्ये हे दूध घालून घ्यायचे. दूध घालताना परत आपण फेटून घेऊया, म्हणजे काय होईल मध्यभागी बसलं वगैरे असेल मिल्क पावडर तर व्यवस्थित सेट होईल.
आता हे दूध आपण घालून मिक्स करत जाऊया. तर बघू शकता मस्त असं मिक्स करत आहे. आणि दूध जास्त घातल्यामुळे काय होतं, एक तर टाईम जास्त लागतो आणि दुसरं म्हणजे मग हलव्याचा कलर ना फिका होतो. त्यामुळे कमी दुधामध्ये या पद्धतीने गाजर हलवा बनवून पहा. तर बघा असं व्यवस्थित सर्व दूध घालून आपण ह्या मिक्स करून घेतलेला आहे. आता गॅस मीडियम करायची आपल्याला आणि मीडियमपेक्षा कमी ठेवला तरी चालेल. आणि याला आपण झाकून आता हा गाजर जो आहे चांगला शिजत ठेवणार आहोत. मध्ये 5-5 मिनिटांनी तुम्हाला हा गाजरचा हलवा जो आहे चेक करत राहायचा आहे. दूध कमी घातल्यामुळे दूध वरती येत नाही, लक्षात ठेवा. तर मध्ये मध्ये मी मिक्स करत राहते, म्हणजे काय होईल, आपला जो गाजर आहे एक समान शिजला जाईल. अजूनपर्यंत आपण यामध्ये गोडाचा कुठलाही पदार्थ घातलेला नाही आहे. गोड जे आहे आपण साखर नंतर घालायचं. जर आधी सुरुवातीपासून घातलं ना तर मग पाणी जास्त सुटतं आणि मग गाजर हलवा जास्त वेळ लागतो आणि चिवट होतो थोड्या वेळाने. मग आता यामध्ये घालतो आहे साखर दूध कमी झाल्यानंतर. तर वजनाने म्हणाल तर 1/2 किलो आणि कपाने म्हटलं तर 1 कप आपण मेजरिंग कपचं साखर घेतलेली आहे. आता गोड तुम्हाला किती हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता. तर 1 किलो गाजरसाठी 1/2 किलो साखर बस होते. त्यानंतर मी इथे ना वेलची पावडर घातलेली आहे. वेलची पावडर तव्यावरती थोडीशी गरम करून साखरेमध्ये वाटून घेतलेली आहे. ती यामध्ये घालून घेऊया. आता साखर घातल्यावरती काय होतं, परत थोडंसं पाणी सुटणार, ते आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. तर बघा मस्त असा दाणेदार असा आपला हा गाजर हलवा होतोय मस्त. आणि आता घालूया यामध्ये ड्रायफ्रूट्स. जो साखर आहे ना सर्वात शेवटी घातली ना की त्याचा जो गोडवा आहे ना मस्त असं गाजर हलव्यामध्ये उतरतो. त्यामुळे कुठलाही शिरा म्हणा, गाजर हलवा करताना साखर सर्वात शेवटी घालायची. आता परत याला आपण झाकून व्यवस्थित 5 ते 6 मिनटं परत शिजवून घेऊया आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे बरं का. तर बघू शकता पण परत चेक करूया. तर थोडंसं पाणी अजून आहे आपलं गाजर हलव्यामध्ये. तर याला असं मध्ये मध्ये मिक्स करत आपण चांगलं परत शिजवून घ्यायचं. आता याला आपण कवर करणार नाही आहोत, असंच आपण हे शिजवून घेणार आहोत. आता पटकन शिजला जाईल कारण खूपच कमी प्रमाणात पाणी राहिलेलं आहे. आता मध्ये मध्ये 2-2 मिनिटांनी तुम्ही फक्त मिक्स करत राहा. टोटल गाजर हलवा बनवण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 1 किलो गाजराचा हलवा बनवण्यासाठी पाऊण तास तरी लागतोच, म्हणजे 45 मिनटं ते 50 मिनटं लागतातच. तर बघा असा आपला गाजराचा हलवा झालेला आहे तयार. पाणी पूर्णपणे शोषलं गेलेलं आहे आणि याचा कलरही बदलला नाही. मस्त असा ऑरेंज कलर आहे आणि दाणेदार एकदम असा आपला गाजर हलवा झालेला आहे. तर नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. म्हणजे काय होईल, मी ज्या नवीन नवीन रेसिपी टाकते ना त्या तुमच्यापर्यंत लगेचच पोचतील. तर एकदा बनवा या पद्धतीने गाजरचा हलवा आणि मला सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. मस्त असा दाणेदार रसरशीत गाजरचा हलवा. बघताच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल. बघू शकता किती सुंदर झालेला आहे. तर नक्की बनवा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत.